नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी 24,498ला स्लाइटली गॅप डाऊन ओपन झाली आणि साधारण 1 तासामध्ये 24,180चा लो बनवला। त्यानंतर पुढच्या 1 तासामध्येच रिव्हर्सल घेऊन साधारण 12च्या सुमारास जवळजवळ 24,600 हिट केले। त्यानंतर अपसाइड मूव्ह करत 24,730 ही लेवल देखील ब्रेक केली आणि 24,768ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने पहिल्या तासामध्ये 24,500 ते 24,180 म्हणजे जवळजवळ 320 पॉईंटची डाऊनसाईड मूव्ह दिली आहे। त्यानंतर 24,280 ते 24,790 जवळजवळ 500 पॉईंटची अपसाइड मूव्ह घेतलेली आहे। आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने पुन्हा एक स्ट्रॉंग कॅन्डल फॉर्म केलेली आहे। तसेच 23,250 हा स्ट्रॉंग सपोर्ट असून 24,170 हा मिड सपोर्ट आहे। अपसाइड कंटिन्यूशन जर झाले तर 25,140 हे टार्गेट हिट होऊ शकते आणि 25,240 हा एक मायनर रेजिस्टन्स असून 25,790 हा मेजर रेजिस्टन्स आहे। आता उद्यासाठी बघितले तर 24,700 आणि 24,800 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 24,800 ब्रेक झाले तर 24,950 हे पहिले टार्गेट आणि 25,040 हे दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। तसेच जर 24,700 ब्रेक झाले तर 24,620 हा एक सपोर्ट असून तोही ब्रेक झाला तर निफ्टी पुन्हा 24,490 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टीने पॉझिटिव्ह मूव्ह घेतलेली आहे, त्यामुळे आपला व्ह्यू हा बाय ऑन डिप्स असणार आहे। परंतु 25,100 हा मेजर हर्डल आहे, सो ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसार काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।